मंडळी, मित्राच्या आयुष्यात उगाच ढवळाढवळ करून त्याला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करणारा मित्र तुम्हा सगळ्यांना माहिती आहेच आहे. चला बघूया तो आज काय काय उचापती करतोय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्य कलाकारांना. हॅलो. हा, अरे भाई, विकेंडची तयारी झालेली आहे. बघ, बिअरचा सगळा स्टॉक पण घेतलाय. हो, म्हणजे काय, लगेच आता बायकोला काहीतरी बोलतो, 5 मिनिटात येतो. हो. कोणाला? नाही, समयाला बोलू नको, आधी अजिबात नाही बोलवायचं. हो, अरे थांबा, बाटल्या पण बोलतात. समय नको यार, त्याला नको यार, प्लीज. हा, चल आलोय मी, 5-10 मिनिटात निघतो. येस, बाय. ओके, तू पोच तिकडे. हो, आलो, बाय. काय अहो, किती फोन लावते मी तुम्हाला, कधीचा फोन बिझी लागतोय. हा, अगं ते माझा फोन जरा त्या ट्रेन मध्ये पडलेला ना, डिस्प्ले उडाला माझा, तर ते कळत नाही फोन कोणाला. बरं असू दे, ऐका ना, चला लगेच आपल्याला कणकवलीला जायचंय. कुठे जायचं? कणकवलीला. कणकवलीला कशाला? माझा गोपी मामा आहे ना. कोण गोपी मामा? गोपी मामा असं काय करतात? शिला मावशीची मावस बहीण आहे, तिचा मावस भाऊ त्याचं काय? गोपी मामा. तर तो कणकवलीला असतो ना, त्याला रक्त कमी पडतं, ऍडमिट केलंय बिचाऱ्याला. हो, आणि त्याला ना बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे. तर तिने काय केलं, व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं की बी पॉझिटिव्ह जर कोणाचा ब्लड ग्रुप असेल तर सांगा. म्हटलं ह्यांचा आहे, आम्ही येतो असं मी सांगितलंय तिला. तर आपण जाऊयात ना. अगं वेडी आहेस काय? असं काय प्रत्यक्ष जायचं नसतं. म्हणजे? काय आपण रक्ताच्या बाटल्या तिकडे ब्लड बँक मध्ये दिल्या ना, की त्या बदल्यात रक्त मिळतं. त्यासाठी आता कणकवलीला जायची गरज नाहीये. पण ऐका ना, गोपी मामाला पण बरं वाटलं असतं ना, आपण जाऊन स्वतः जाऊन रक्त दिलं असतं तर. आणि तुम्हाला उद्या सुट्टी पण आहे ना, जाऊया ना. ऐका ना, ऐक ना नको ना. मी आत्ता ट्रेन मधनं धक्के खात आलोय का? उद्याचा एक दिवस आराम आहे, परत परवा धक्के खायचे आहेत. नको ना. आज मस्त विकेंड आहे, मस्त बसेन बायको बरोबर, गप्पा मारत बसेन, छान तिच्यावर गप्पा मारेन. आणि मुळात काय, मी गेल्याच आठवड्यात ना ते आपल्या अण्णा काका नाही का, त्यांच्यासाठी ब्लड डोनेट केलं. आता मला 3 महिने रक्तदान करता येणार नाही. नवीन रक्त व्हायला किमान 3 महिन्यांचा वेळ लागतो. अच्छा, म्हणजे तुमच्या काकांना तुम्ही बरोबर रक्त दिलं, पण माझ्या मामाला तुम्हाला रक्त द्यायचं नाहीये, हे सरळ सरळ सांगून मोकळे व्हा ना. मला कारण नका सांगू. नाही, मला सवय झाली आता. सायन्स आहे, मी कारण देत नाहीये. आणि हे बघ, काय प्रॉब्लेम काय, त्यांना रक्त देण्याचं ना मी सगळी व्यवस्था करतोय. बघ, माझे मित्र आहेत. आता तुला माहिती आहे, माझे मित्र सगळे कोकणातलेच आहेत. कणकवलीचा कोण ना कोणतरी डेफिनेटली निघणार. मी आता जातो, लगेच जातो, मित्रांना भेटतो. चलो बॉटल निकालो, म्हणजे बॉटल निकालो, ब्लड भरो और उनको दे. करणार यार, बस. खरंच असेल ना असं कोणी कणकवलीचं तर खूप बरं पडेल. हो. मी करणार. मी आता सांगते तिला जरा मेसेज. वहिनी, कोण आहे? दरवाजा उघडा वहिनी, चक्कर येते. एक मिनिट, समय. कोण आहे? एक वहिनी. मिनिट. आवाज आहे. अरे बाप, एक मिनिट वहिनी. भाऊजी. समय भाऊजी. काय होतंय? काय उठा. भाऊजी इथे इथे बसा, इकडे या. एक मिनिट, सम्या, एकदम बसा, चक्कर. इकडे या, बसा. अरे चक्कर येतं, मला कुठे खेचतोय सम्या? भाऊजी शांत हो. मला एकदम चक्कर आली, काहीतरी खायला द्या वहिनी. काहीतरी please. घ्या, पटकन. एकच सम्या, काय मिनिटं झाले मी. होतं? आरामात सम्या. अरे काय नाही, जरा विकनेस आला, देवा. चक्कर आली हो एकदम मला. हो, आण ना लवकर. आणि ते लगेच आणते. काय करतेस? हे खायला घे, हे घे, हे घे. पापड कोण देत चक्कर आल्यावर? आपण नको. वहिनी, मला काहीतरी गोड खायला द्या, मला चक्कर आली आहे, जरा विकनेस आलाय. एक लवकर द्या. अरे देवा. एक मिनिट, काय होतंय? भाऊजी का चक्कर येते काय तुम्हाला? नाही, चक्कर नाही वहिनी. काय झालं, ते मी रक्तदान करून आलो ना थोडस, त्यामुळे थोडस मला जरा विकनेस आला एकदम अचानक. काय करून आलोस? रक्तदान रे, ब्लड डोनेशन. आता रात्री 9:30 वाजता. अरे ते मी इथे करू, लांबून आलो करून, मी बडोद्याहून आलो करून. मी बडोद्याला गेलो होतो, बडोद्याला रक्तदान केलं आणि मग मी इथे स्टँडिंग आलो. ट्रेनमध्ये जागा पण नव्हती, दगदग करून आलो ना, त्यामुळे एकदम इथे दाराशी आलो आणि एकदम मला भोवळ्याच आली आणि त्यामुळे मला हे झालं. द्या ना काहीतरी, द्या ना मला प्लीज, द्या. लाडू द्या ना, ते परवा केलं. चक्कर आहे. हे द्या ना लाडू. हा, ये चाहिए.
हरकत नाही भाऊजी, सावकाश हो जाऊ भाऊजी. आई रक्ताची शपथ घेऊन सांग, बाहेर ऐकलंस ना? कसलं बाहेर ऐकलं मला नाही माहिती. थांबा हो तुम्ही जरा 2 मिनिटं. भाऊजी पण तुम्ही म्हणजे फक्त रक्तदानासाठी तुम्ही एवढं लांब गेलात बडोद्याला? हो चेतू आहे ना माझी बायको, तुम्हाला माहिती आहे ना चेतू. तिच्या आत्ते सासूचं मावस भावजो आहे ना, चल. तिच्या चुलत आजीचं थांब. ऍडमिट ऑपरेशन होतं. परत सांगेन आता. सही पकडे हो. परत नाही, अरे कमाल आहे यार हे. अरे काय करताय तुम्ही? emotional आहे रे रक्तदान म्हणजे. काय करता काय पहिल्यांदा आयुष्यात मावस मेवणा चुलत आजी कुठली नाती आहे ती? काही का असे ना चक्कर येते, त्यांना नाही सहन होते आणि नाही तुम्ही त्यांना आठवते प्रश्नावर मला. प्रश्न विचारताय. वहिनी मला तर लक्षात आलं चक्कर का आली ते. का? मी तिकडे गेलो होतो ना बडोद्याला, मी 8 बाटल्या रक्त देऊन आलो, त्यामुळे एकदम आल्यानंतर ना एकदम मला किती? 8 बाटल्या. मी त्यांना सांगितलं आलो तर घ्या आता, मग टू बी ऑन द सेफर साईड घेऊन टाका. परत मग तुम्ही फोन करणार भाऊजी कुठपर्यंत पोहोचलात, मी बडोदा स्टेशन परत या ना, 2 बाटल्या पाहिजेत. कशाला ते पाहिजे? 8 बाटल्या देऊन आलो, त्यामुळे एकदम इकडे आल्यानंतर काय झालं, दगदग झाली आणि एकदम मला ती भोवळ आली आणि एकदम आता चक्कर आली. पण आता म्हणून मला मगातपासून मी म्हणतो ना, मला थकायला का होतंय यामुळे वहिनी. सम्या, तुला थकायला झालंय, मला तुझ्या ऍक्टिंग वर थुकायला झालंय. अरे काय 8 बाटल्या रक्त दिलंस तू, आता शरीरात काय जगतोस कशावर, लघवीवर? काय बोलतो? व्हॉट इज दिस लँग्वेज यार पशा? सॉरी भाऊजी. आय एम अ रेग्युलर डोनर. रक्तदानाचं मला नको सांगूस तू. रक्तदान मस्तदान श्रेष्ठदान. श्रेष्ठदान आहे ते, श्रेष्ठदान. श्रेष्ठदान असतं मला माहिती आहे, मला नको शिकूस. वहिनी तुम्हाला अगदी खरं सांगू का, मी जाणार होतो बडोद्याला, जेव्हा मला कळलं ना डोळा लागला नाही हो. चेतूचे नातेवाईक आहे तो, मी सांगितलं मी जातो. चेतूला नको जाऊस, कशाला जातोयस, तिथले नातेवाईक अरेंज करतील ना सगळं. म्हटलं नाही, तुझे नातेवाईक माझे नातेवाईक, इतरांचे नातेवाईक इतरांचे नातेवाईक. थुकरट वाक्य आहे, शून्य साहित्य मूल्य असलेलं वाक्य आहे. तुझे नातेवाईक तुझे नातेवाईक इतरांच्या नाते, काय वाक्याला अर्थ आहे यार? पण हे मला प्रूव्हच नाही करायचं ना. हा असं वागतोय मला हे. नका ना काढू त्यांच्या, ते सांगतायत काहीतरी महत्वाचं. भाऊजी तुम्ही चेतूच्या नातेवाईकांसाठी एवढ्या लांब गेलात? चेतू माझा हृदयाचा तुकडा आहे. मी चेतूला सांगितलं की चेतू तुझे नातेवाईक माझे नातेवाईक आणि आपलं रक्त ते आपलं रक्त शेवटी. आणि मग सुरुवातीला हा रे विनोद, चल चल विनोद करी, वेळ आहे विनोद करायची, खरं तर वेळ आहे विनोद करायची. समय हे नको ना करू, ऐक ना. काय नको ना करू? विकेंड आहे माझा. मग वीकेंड आहे म्हणजे ऐक ना मी ते बोलतायत, ते सांगतायत, तो मुद्दा का लक्षात येत नाहीये तुमच्या? ते त्यांच्या बायकोच्या नातेवाईकांसाठी रक्त मारू ते. मला ना काही बोलायचंच नाही या वहिनी विषयावर. थांबा, जाऊ नका इकडे या. नाही हो, माणूस की नावाची गोष्ट वहिनी, वहिनी, नाही राहिली आहे इकडे, जगात. काय झालंय, काय झालंय वहिनी? भाऊजी काय सांगू तुम्हाला, माझे गोपी मामा आहेत ना, ते बिचारे ऍडमिट आहेत कणकवलीला. कणकवलीला? अरे माकडा, ऍडमिट आहे वर रिएक्ट हो रे, कणकवलीवर काय रिएक्ट होतोस? ऍडमिट आहेत? हा तर ते ऍडमिट आहेत कणकवलीला. बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपची गरज आहे. तर ह्यांचा पण सेम आहे ना ब्लड ग्रुप, तर म्हटलं आपण दोघं जाऊया ना कणकवलीला. तर मला म्हणतात तेवढ्यासाठी एवढ्या लांब जायची काय गरज आहे? व्हॉट? अच्छा तू नाही म्हणालास, एक मिनिट वहिनी अडवू नका, तू नाही म्हणालास आता. काय? तू आता नाही म्हणालास त्यांना? समय- कणकवलीला जायला तू नाही म्हणालास का? भाऊजी जाऊ दे. किती लांब आहे कणकवली? कणकवली आलं रे, एवढाच आहे ते. कणकवली एवढाच आहे. कणकवलीत कुकर लावला ना, शिट्टीचा आवाज मुंबईत ऐकू येईल, एवढं जवळ आहे कणकवली. अरे तू नाही म्हणतोस पशा. मला माहिती आहे हा का नाही म्हणतोय ते, कारण हा आळशी आहे. ऐक ना सम्या, रीड बघा ना याचं, चालता फिरता टँकर आहे हा रक्ताचा, केवढं रक्त भरलं असेल बघा ते. मांडी पिळली ना 100 लिटर रक्त खाली पडेल. अरे खरंच सांगतो मी, एवढा रक्त घेऊन करणारच काय? केवढा लोद्या झालायस बघ. दे ना बाबा 4 बाटल्या रक्त, काय फरक पडतो? माझ्यासारखा जर 7-8 बाटल्या रक्त देऊ शकतो, याला द्यायला काय प्रॉब्लेम आहे? करायच का रे? त्या सायन्सला धाब्यावर बसवतोयस, रक्त रक्त बोलतोय. तू शहाणपणा शिकवायला जाऊ नकोस पचा प्लीज. पण एक सांगू, मी तुला आजपर्यंत कधी कोणाला सांगितलं नाहीये. आताही नाही ऐकायचं तू नाही. शांत बस पशा, शांत बस. वहिनी मी चेतूच्या माहेरच्या सगळ्यांना माझे सगळे अवयव दान केलेले आहेत. तशी मी ॲग्रीमेंट केलेली आहे नोटरीच्या ते याच्यावर. काय 100 केलं? ॲग्रीमेंट मी केलेली आहे. अवयवदानाची नोटरी केलीस? होय होय, मी तशी केलेली ॲग्रीमेंट. भाऊजी होय तुम्ही अवयवदान करणार होय. चेतूच्या नातेवाईकांसाठी? प्लीज चेतूला हे सांगू नका. मी भाऊजी तुला नाही. वाईट वाटेल ती नाही, नाही नाही, म्हणेल. भाऊजी हे आपल्यात हे मोठं सिक्रेट आहे, मी नाही कोणाला सांगणार. इमर्जन्सीसाठी म्हणून मी करून ठेवलेले आहेत. खूप मोठं काळीज आहे भाऊजी तुमचं. चेतूचे वडील आहेत, त्यांना मी माझी एक किडनी दिलेली आहे, दुसरी किडनी चेतूच्या आईला दिलेली आहे.
फुफ्फुस आहे ते मी तुझ्या भावाला दिलेलं आहे आणि वहिनी जी आहे तिला मी जठर दिलेलं आहे माझं आणि स्वादुपिंड प्लिहा वगैरे लहान मुले लिहिलं मजा करू असं मी त्याला बापरे एक लहान बाळ आहे त्यांच्या घरात त्याला मी माझं अपेंडिक्स सुद्धा खेळायला दिलेलं म्हणजे मला नको माझं काही नको भाऊजी तुम्ही किती करता सगळ्यांसाठी अमावस्याचं खोबरं वाटतोयस हे याला दिलं ते काय बोलतोस तुला तरी कळतंय का? मी बोललो ना तुम्हाला ह्याला मस्करीच वाटणार याला मस्करीच वाटणार ए बाळा अवयवदान असं नाही करत. ती एक मोठी गोष्ट आहे. माझ्या निधनानंतर माझे अवयव हे गरजू व्यक्तींना दान करण्यात यावे यासारखी मोठी समाज भावना असते त्या मागे. तू काय बोलतोय? याला दिली स्वादुपिंड याला असा होता अवयवदान? अरे तू ठैरावणी बोलतोयस म्हणजे खरं बोलतोस असा अर्थ होत नाही त्याचा. मला लक्षात आलेलं आहे वहिनी हा ना तुम्हाला बोलण्यात गोंडाळतो. एक मिनिट. एक सांग माझ्या मनात काय तू तुम्हाला सांगतो एक भावाकडून एक बहिणीला भाऊबीज तुला देणार आहे. काय वहिनी तुमचं नाक नकटं आहे मी माझं हे धारधार नाक तुम्हाला दान करतोय. भाऊजी आजपासून हे नाक तुमचं आहे. भाऊजी खरंच? येस मी हे करतोय वहिनी. माझी भाऊबीज आहे ही भाऊबीज आहे वहिनी. भाऊजी. अरे नाही वहिनी प्लीज प्लीज आता बोल. बघा किती मोठ्या मनाचे आहेत भाऊजी मी तुमचे उपकार कसे फेडू हो. मी सांगतो कसे फेड. मी सांगतो त्याचं 13वं असेल ना श्राद्ध तर त्याने नाक दिलं असेल ना तुला त्याच्या फोटोवर जाऊन शिंकर हीच त्याची परतफेड. काय बोलताय तुम्ही हे इतक्या मोठ्या मनाने ते माझ्यासाठी काहीतरी करू पाहताय तर तुम्ही असे खालच्या थराला जाऊ शकतात का तुम्ही खरंच. ए, मी वहिनींना शब्द दिलेला आहे आजपासून हे नाक त्यांचं. काय करशील बोल. भाऊजी अहो काय ये बस इकडे. काय करतो बस खाली बस खाली बस खाली काय बस. करतोस आपण सुरू करूया. हे नाक आजपासून देऊन टाकूया. वहिनी काय करतोय हा? देऊया ना त्याला. वहिनी याला सांगा. भाऊजी हे बघ काय भाऊजी, देऊन सम्या टाका. नाही सम्या काय आहे आतले अवयव काढता येत नाही. हे बाहेरचं लगेच काढू शकतो आपण. अरे वहिनी अहो, भाऊजी चॅलेंज द्या चॅलेंज दाखवून द्या त्यांना की एक भाऊ तिच्या बहिणीसाठी काय काय करू शकतो. अरे भिंड काय काय अहो ऐका माझं वहिनी तसं थांब नाहीये. ना, ऐका ऐका वहिनी अहो माणूस मेल्यावर नाक देतात. पण मग तुम्हाला कसं कळेल की मला नाक मिळालंय की नाही. तुम्ही मरणार ना. ऐका असं नाहीये. ऐका मी मेल्यानंतर माझं नाक मी तुम्हाला देणार आहे असं आहे ते. पण तुम्ही मेल्यावर तुम्हाला कळेल मला माझ्यापर्यंत तुमचं नाक पोहोचलंय ते. ए तसं नाहीये. असं नाही, पद्धत काय भाऊजी. असते माणूस मेल्यानंतर मी फॉर्म भरणार सगळं मान्य. मीही येणार बाहेर जिन्यात जाऊन गप्पा हा, बोल. हे बघा, मला एवढंच विचारायचंय आणि तुम्हाला. ॲम्ब्युलन्स इकडे वहिनी आपल्याला का बाहेर काढतोस तू तू कोण आम्हाला बाहेर काढणार का फालतू गप्पा आहेत ह्या? मला एक लक्षात आलंय वहिनी माझ्या एक लक्षात आलंय. काय हा का देत नाही माहितीये रक्त का? त्याचं रक्त अशुद्ध आहे आणि त्या अशुद्ध रक्ताचं कारण काय माहितीये अशुद्ध रक्त का असेल. सम्या 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 नाही. सम्या हे त्याचं कारण आहे सम्या फालतूगिरी करू नको. की दारूची बाटली सम्या याच्या रक्तात दारू भरलेली आहे दारू. म्हणून वहिनी मी दारूच्या पेक्षा लांब राहतो. हात स्पर्श करत नाही मी. दरवेळेला माझ्या मनात विचार येतो चेतनाच्या घरच्या लोकांना कधीही रक्त लागलं 11th आवरला माझं रक्त शुद्धच आहे. माझं रक्त शुद्ध पाहिजे ऐक ना म्हणून मी हे करतो वहिनी. लक्षात आलं का तुमच्या. ती काही ऐकत नाहीये. इकडे ऐक माझं. सम्या हे नको करू. पार्टी आहे. ऐक माझं. मला का नाही बोलवलंस. ऐक तिथे फोनवर बोलताना मी ऐकलं सम्याला नको आता मरतोयस तू. बघ तिकडे वहिनी रडताय तुम्ही. रडायचं नाही वहिनी उठा. वहिनी उठा. आजपर्यंत तुमच्यातली गृहिणी या जगाने बघितली आता नागिण बघायची. मला वाक्य कुठून आणतो ना मला पुस्तक. वहिनी उठा. दीर्घ श्वास घ्या. रडण्याचा उठा वहिनी. वहिनी उठा. खूप झाली. मला तुमच्यातली नागिणी बघायची आहे. नागिणीचे दात मला बघायचे आहेत. प्रत्यक्ष नका करू वहिनी. तुमच्यातला त्वेष नागिण म्हणजे प्रत्यक्ष नागिण नाही दाखवायची. त्वेष पाहिजे मला. वहिनी उठा. माझा ऐका. वहिनी उठा. त्याला डोस द्या. वहिनी उठा. उठा. त्याला डोस द्या. पुढे जा. एक पाऊल पुढे टाका. एक पाऊल. ऐक ना माझी दारू बंद. नमा ऐक माझं. नमा काय आजपासून दारू बंद. आजपासून तू दारूच्या बाटलीला स्पर्श तरी कर रे. नाही तुझा तंगडा तोडून हातात दिला तर नाव बदलेन मी खांड्या. ऍडिशन लिहिली आहे भाई. ऍडिशन लिहिली आहे. एवढं ठरलं. अरे असं तसं समजतोस मला. तू तुझ्यात थांब. तू असं नाही करू. काय 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 करते? हे कर तांबे. हा हे घे. चाले काय चल 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 चल. काय नक्की काय पण चल काय रक्त देंगो ए, चल मेको. रक्त दे. रक्त दे. मेंको काढा. रक्त देंगो. काढा रक्त काढा. काढा मी सांगतो रक्त. काढा. ए तुझ्या तर तू टाकल्या. मी आहे. नाही हे पाहिजे.
हे पाहिजे ह्याच त्वेषाने म्हणा आणि असं नाही ऐकणार तो. लात घाला आणि म्हणा. अरे खांद्या, तुझ्या तर रक्त- तेस शेंगदाण्या इथे बसलायस हा? परवा डॉक्टरकडे इंजेक्शन द्यायला नेलं वहिनी. तेव्हा घाबरून खिडकीतून जो पळून गेलास तो 2 दिवसांनी इथे दिसतोयस. वहिनी वहिनी अगं, वहिनी वहिनी चेतू नाही ते पळून नाही अगं काय करताय अगं चेतू चेतू ऐक ऐक शांतपणे ऐक शांतपणे ऐक काय ऐकू? पळून नाही गेले अगं तुला त्यांनी सांगितलं नाही ते तुझ्या नातेवाईकांसाठी गेले होते रक्तदान करायला बडोद्याला त्यांना मारू नको हा हा माणूस रक्त देणार ओ टोमॅटो सॉस बघितल्यावर रक्त रक्त म्हणून बेशुद्ध पडतो हा माणूस आणि हा देणार रक्त. हा? चेतू मध्ये माझ्या भावाला काय म्हणाला चल तुला कॉफी पाजतो म्हणून त्याला रक्तदान शिबिरात घेऊन गेला हा माणूस. त्याला रक्त द्यायला लावलं आणि कॉफी बिस्किट हावराटासारखं स्वतः खाल्लं. हा देणार रक्त वहिनी वहिनी हा देणार रक्त. नाही नाही पण वहिनी तसं नाहीये. मला ह्याने सांगितलं की समीर ना समीर तुमच्या नातेवाईकांना अवयवदान करणार आहे असं मग सांगितलं. भाऊजी काय या माणसावर विश्वास ठेवता हो तुम्ही. काय तू अवयवदान करणार अवयवदान करणार हा वहिनी इथे मारा बघू. नाही नाही पण वहिनी त्यानं मला आत्ता हेही बोलला की रक्तदान करता यावं चेतूच्या नातेवाईकांना म्हणून मी दारू पण सोडली आहे. हा काय दारू सोडणार हो. जाऊ दे ग ओ दारूनी याला सोडलंय. म्हणजे दारू श्रीमंत झाली ना हा भिकारलाच राहिला. याला परवडत नाही म्हणून यांनी दारू सोडली. अगं किती मार नॉट लाईक दॅट. घरी चल चल उठ 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 घरी चल. तुझं इंग्लिश ना काड्यापेटी घशात घालते आणि जाळून टाकते. चल अगं चेतू घरी चल. चेतू चेतू अगं इतकं मारू नये दारू सोडली म्हणे अवयव दान अवयव. कोणाला तरी बायको बरोबर बसायचं ए, चल नीट. क्या बात है कहर परफॉर्मन्स. बघा हा सरस काय म्हणतात प्रसादा. मस्त चेतू तू म्हणजे जवळजवळ कैवल्याचं चांदण आणि आम्ही चकोर असल्यासारखी तुझी ती शेवटची एंट्रीची वाट बघत असतो आणि दणक्यात करतेस तू दरवेळेला तशी आजही गेलीस. मजा आली. वंडरफुल. ते तू मला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की जनरली परफॉर्मन्सला सुरुवात मध्य शेवट असते आणि शेवटी तो परफॉर्मन्स कुठेतरी रेस्ट होतो. पण तुझ्या येण्याने तो आणखीन वरती जातो आणि वरच्या लेवलवरती रेस्ट होतो. तर ते बघायसाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो. आणि तू मारल्यानंतर त्याचे एक्सप्रेशन्स जे असतात ना सॅमी समुडी फार सुंदर फारच मजा आली. हो मस्त नमा मस्त नेहमीप्रमाणे मजा आली. नाही